ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. विद्यार्थी मॅडम, तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायचे होते. मुलगा, मॅडम, त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा खेळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा खेळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला खेळ चुकावाच लागला, घाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम, तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम, मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला खेळ चुकल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू करा. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात संस्कार. मेकॅनिकल इंजिनिअरच्या बायकोची डिलिव्हरी झाली. बायकोने त्याला SMS केला, तुमचे नवीन वाहन लॉन्च झाले आहे. इंजिनिअरने रिप्लाय केला, गिअर आहे की विदाऊट? पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. आणि एकदा पाळणा हलला की परत पहिल्यासारखा पलंग हलत नाही. न्यूटनचा गतीचा चौथा नियम. मनात खूप येतं तुझ्याजवळ यावं आणि तुझ्या पपईत बोट घालून पळून. गुरुजी, बंड्या, आज डब्याला काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो देईन गुरुजी, पण तुझ्या आईनं विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून. गुरुजी, सांग बरं गणू, डास चावल्याने एडस होतो का? गणू, नाही होत गुरुजी. गुरुजी, शाब्बास. आता सांग का नाही होत? गणू, कारण गुरुजी, डास माणसाला चावत असतात, झवत नसतात. काय पण विचार. विद्यार्थी, मॅडम, तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते हो? मॅडम, मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायचे होते. मुलगा, मॅडम, त्या दिवशीची गोष्ट सांगा ना, काय झालं त्या दिवशी? मॅडम, त्याचा खेळ मी चुकून काढत होते, पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा खेळ माझ्या ढुंगणात घातला. नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला. मला खेळ चुकावाच लागला, घाण मारून घेऊन सुद्धा. विद्यार्थी, मॅडम, तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता हो? मॅडम,
मी रोजच पचापच मारून घ्यायचे, पण मला खेळ चुकल्याशिवाय झोपच येत नव्हती. कधी कधी तर वाटायचं 2-2 केळं घ्यावेत, एक तोंडात तर एक गांडीत. डॉक्टर, BP किती आहे? पेशंट, 5 GB. डॉक्टर, तुमचं चेकअप नंतर करूया, शेरीट चालू. 5 मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली. तिने त्याला पाणी मागितले. त्याने शॅकमधून बिस्लरी दिली. तिने विचारले, उष्ट नाही ना? आज चतुर्थी आहे. याला म्हणतात. मेकॅनिकल इंजिनिअरच्या बायकोची डिलिव्हरी झाली. बायकोने त्याला SMS केला, तुमचे नवीन वाहन लॉन्च झाले आहे. इंजिनिअरने रिप्लाय केला, गिअर आहे की विदाउट? पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. पलंग हलल्याशिवाय पाळणा हलत नाही. आणि एकदा पाळणा हलला की परत पहिल्यासारखा पलंग हलत नाही. न्यूटनचा गतीचा 4था नियम. गुरुजी, बंड्या, आज डब्याला काय आणलं आहेस? बंड्या, गुरुजी, पुरणपोळी आणली आहे. गुरुजी, मला देशील का तुझा डबा? मी आज डबा आणला नाही. बंड्या, हो देईन गुरुजी, पण तुझ्या आईनं विचारल्यावर काय सांगशील? बंड्या, सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून. गुरुजी, सांग बरं गणू, डास चावल्याने येडस होतो का? गणू, नाही होत गुरुजी. गुरुजी, शाब्बास. आता सांग का नाही होत? गणू, कारण गुरुजी, डास माणसाला चावत असतात, झवत नसतात. काय पण. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा, हसत राहा.